मंत्रिपद द्यावं आणि काढावं हा फडणवीसांचा अधिकार असल्याचं झिरवळ म्हणाले। राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील असंही त्यांनी सांगितलं। झिरवळ यांचं मंत्रिपद काढायचं आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे द्यायचं आणि ते इच्छुक यासाठी खूप प्रयत्न करतायत आणि ते इच्छुक पण दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, पक्षांतर्गत सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या साथी। पण मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवळ यांच्यावरती नाराजी व्यक्त केली आहे। मंत्रालयात झिरवळांच्या कार्यालयातील कर्मचारी लाच प्रकरणावरून ही नाराजी आहे। स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्यायला हवी, प्रशासन आणि अधिकारी यामुळे बदनाम होणार नाही याची देखील खबरदारी घ्या, या सूचना सुनेत्रा पवार याशिवाय वरिष्ठ नेत्यांनी झिरवळ यांना केल्या आहेत। सोमवारी संध्याकाळी देवगिरीवर झालेल्या बैठकीत प्रफुल्ल पटेलांकडून सुनेत्रा पवारांच्या नावाचा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रस्ताव देण्यात आला। देवगिरीवरील बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावाला सर्व आमदारांनी एकमतानं समर्थन दिलं। दरम्यान 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता होणार आहे। 23 तारखेला शोकसभा आहे। 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडसुद्धा करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही 26 तारखेला देशांतील आमचे काही प्रतिनिधी, राज्यांतील आमचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा प्रतिनिधी, अधिक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे पक्षाच्या घटनेनुसार ती त्या ठिकाणी पार पडली जाईल। देवगिरीवर झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आमदारांना भावनिक आवाहन देखील केलं। अजितदादा आपल्याला सोडून जातील असं आपल्याला कधी वाटलं नव्हतं, पण हे संकट आपल्या समोर आलंय। इच्छा नसली तरी मला हे सगळं सांभाळावं लागणार आहे, त्यामुळे तुम्ही मला साथ द्या, मीही तुम्हाला साथ देणार, एकटं सोडणार नाही। आपल्यासमोर अनेक संकट आहेत, सर्व संकट आपल्याला परतावून लावायची आहेत। मी प्रत्येकाला ताकद देण्याचं काम करेन। तसंच या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नरहरी झिरवाळांवर नाराजी व्यक्त केली। मंत्रालयात झिरवाळांच्या कार्यालयातील कर्मचारी लाच प्रकरणावरनं ही नाराजी आहे। नॉट रिचेबल नरहरी झिरवाळांनी देवगिरी बंगल्यावरील बैठकीला हजेरी लावली होती। स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्या, प्रशासन अधिकारी यामुळे बदनाम होणार नाहीत याची खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार तसंच वरिष्ठ नेत्यांनी झिरवाळांना केल्या। तर आमदार हिरामण खोसकर देवगिरी बंगल्यावर रात्री उशिरा पोहोचले। राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपत आल्यानंतर खोसकर पोहोचल्याची माहिती। बैठक संपल्यानंतर खोसकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी भूमिका हिरामण खोसकरांनी अनेक वेळा मांडली होती, मात्र विलिनीकरणावर भूमिका मांडू नका अशा सूचना राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांना दिल्या गेल्या। विलिनीकरणाबाबत काही चर्चा झाली नाही, तो विषयाचा अजेंडा त्या ठिकाणी नव्हता। पक्ष संघटना, दादांनी केलेलं काम, महाराष्ट्राच्या संबंध समाजकारणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान, तेच अव्याहतपणाने पुढे ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं, एवढी चर्चा आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली। म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल, खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे। विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम आहे असं नरहरी झिरवाळ म्हणाले। तर विलिनीकरणावर आपण बोलणं योग्य नाही असं तटकरेंनी सांगितलं असल्याचं खोसकरांनी म्हटलं। विलिनीकरणाचा विषय दादांच्या कुटुंबातील आहे, तटकरे असं म्हणाले। घड्याळ आणि तुतारी आता काय वेगळ्या नाहीत, आम्ही एकत्रच आहोत, मात्र सध्या काय तुमच्या पक्षाकडनं काय हालचाली होताना पाहायला मिळत नाही काय? त्या संदर्भात वरिष्ठ जे ठरवतील, आज तरी चर्चा एकदम पूर्णविराम आहे, कुठल्याच प्रकारची चर्चा नाही आहे। विलिनीकरणाचा मुद्दा तुम्ही सर्वप्रथम मांडलेला होता, त्यानंतर अनेक आहेत ते प्रतिक्रिया ह्या ठिकाणी उमटू लागल्या। अनेक आमदार आहेत त्यांना देखील असं वाटतं असं देखील तुम्ही म्हटलेले होते। साहेब बाहेर बसले होते, वहिनीमध्ये बसले होत्या, सगळ्याला भेटलो आणि 9:15 वाजले, 6ची मीटिंग 3 तास उशिरा झाले म्हणून
तर पुढच्या मिटिंगला मला माहिती मिळेल. पण 2 आठवड्यामध्ये काही चर्चा झाली का? काही चर्चा अशीच फोन यायचे, बाकीचे काही विषय नाही. परंतु आज काही आमदार भेटले तर त्या माध्यमातून मी तुम्हाला कळवतो. प्रदेशाध्यक्षांशी काही बोलणं झालं का? कारण ते बोललेले होते की मी हिरामण खोसकरांशी जे त्यांचं जे काय म्हणणं आहे त्याच्यावरती मी ऐकून घेईल. त्यांनी आणि सांगितलं की ते कुटुंबात प्रश्न आहे, कुटुंबाचा विषय येतो, ते ठरवतील. आपण कोणी बोलणं बरं नाही, आपण बोलणं बरं नाही, त्यांचा कुटुंबातला प्रश्न ते निर्णय घेतील असं फक्त सांगितलं.